Basically, the cement is divided in the three categories. First one is grade 33, grade 43, and grade 53. म्हणजे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं असेल घ्या, जे काय तुमची कॉन्क्रीटची काय स्ट्रेंथ असेल ती स्ट्रेंथ या ठिकाणी फाइंड केलेली असते आफ्टर 28 डेज ड्युरिंग पिरियड. म्हणजे ज्या वेळेस आपण काय करतोय, एखादं कॉन्क्रीटचा मोल्ड त्या ठिकाणी काय करतोय आपण कास्टिंग करतोय. त्यावेळेस आपल्याला त्या कॉन्क्रीटच्या क्यूबची किंवा सिमेंटचा जो काही तुमचा मोल्ड असेल त्या मोल्डची क्यूब असेल त्या क्यूबची स्ट्रेंथ त्या ठिकाणी आपल्याला 3 days, 7 days and 28 days त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लक्षात घ्या, स्ट्रेंथ आपल्याला त्या ठिकाणी चेक करायचे असते. आणि या स्ट्रेंथ वरून आपण त्या ठिकाणी काय करतो, तो काय ग्रेड असेल तो ग्रेड त्या ठिकाणी लक्षात घ्या ठरवला जातो. तर जनरली लक्षात घ्या, आपलं जो सिमेंट कॉन्क्रीट असेल ते सिमेंट कॉन्क्रीट असेल किंवा सिमेंट असेल, या सिमेंटचा आपण ज्या वेळेस मोल्ड तयार करतो याच्यामध्ये पण सांगितलं लक्षात घ्या, सिमेंटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्याला जर चेक करायची असेल तर 70.07 सेंटीमीटर बाय 70.07 सेंटीमीटर इतका त्याचं लक्षात घ्या तुमचं काय असतं मोल्ड या ठिकाणी काय असेल तर तुम्हाला कास्टिंग करायचं असतं. म्हणजे त्याचा इंटरनल एरिया असेल तो 50 सेंटीमीटरचा स्क्वेअर असतो लक्षात घ्या, आणि तेवढा ब्लॉक आपल्याला बनवून त्याच्यावरती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्याला त्या ठिकाणी बनवायचे त्या ठिकाणी द्यायचे असते. तर आपल्याला त्या ठिकाणी 3 days, 7 days आणि 28 days कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं असतं लक्षात घ्या. तर ज्यावेळेस आपण 53 ग्रेडचा विचार करतो त्यावेळेस आफ्टर 3 days स्ट्रेंथ रिक्वायर्ड इज 27 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आता स्ट्रेंथ कशी फाइंड करायची असते तर तुमच्या असणारा युटीएम मशीन किंवा सीटीएम मशीन, या मशीन मध्ये आपला असणारा जो ब्लॉक असेल तो ब्लॉक त्या ठिकाणी काय करायचा आहे ठेवायचा, त्याच्यावरती लोड अप्लाय करायचा. तुमचा लोड असेल तो न्यूटन किंवा किलोमीटर मध्ये असेल आणि त्याचा असणारा जो एरिया असेल हा एरिया त्या ठिकाणी काय असेल तर एमएम मध्ये किंवा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असेल लक्षात घ्या. तर त्याचे कॅल्क्युलेशन करणं ते म्हणजे तुमचे काय असेल तर म्हणजे ऍक्च्युअली स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया, स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया ते फॉर्म्युला वापरून आपण काय करू लक्षात घ्या त्याची असणारी जी स्ट्रेंथ असेल ती स्ट्रेंथ या ठिकाणी फाइंड करत असतो. तर याचं प्रॅक्टिकल आपल्याला ऍक्च्युअली परफॉर्म करायचं आहे. सिमेंटच्या मोल्ड वरती पण आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे कास्टिंग करून तो मशीन मध्ये 3 days, 7 days, 28 days त्याची स्ट्रेंथ चेक करायची आहे आणि त्याच्यापासून असणारा जो रिझल्ट म्हणजे तुमचा सारा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचे लक्षात घ्या. सिमेंट वरती पण आहे आणि त्याच्यानंतर ना ज्यावेळेस आपण चॅप्टर नंबर 3 शिकतो कॉन्क्रीट त्यामध्ये पण आपलं लक्षात घ्या त्या कॉन्क्रीट वरती पण सिमेंट, सँड आणि ऍग्रिगेट विथ सुटेबल प्रपोर्शन ऑफ वॉटर यांचं ऍडिशन करून आपल्याला कॉन्क्रीटचा मोल्ड बनवायचा. त्या कॉन्क्रीटच्या मोल्डची असणारी साईज लक्षात घ्या 150 mm बाय 150 mm बाय 150 mm, म्हणजे त्या ठिकाणी 150 mm बाय 150 बाय 150 त्या ठिकाणी तुमचं काय लक्षात घ्या मोल्ड असेल. त्याला 70 बाय 70.07 बाय 70.07 हा ते लक्षात घ्या काय असेल तर मोल्डची साईज असेल. अजून एक लक्षात घ्या कॉन्क्रीटचा जो मोल्ड असणार हा 150 सेंटीमीटर बाय 150 सेंटीमीटर बाय 150 असं लक्षात घ्या. आणि कॉन्क्रीट असताना 70.07 बाय 70.07 हा त्याचं लक्षात घ्या काय असेल तर एरिया असेल आणि त्यानुसार आपल्याला त्याचा लोड आहे तो कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं. तर सुरुवातीला आपल्याला सिमेंट वरती टेस्ट परफॉर्म करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ना कॉन्क्रीट वरती ज्यावेळेस आपण तिसरा चॅप्टर शिकतो त्यावेळेस आपल्याला कॉन्क्रीट वरती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चेक करायचं आहे. तर आपल्याला ऍक्च्युली या ग्रेडची गरज का असेल लक्षात घ्या, कारण जे काय तुमच्या सुरुवातीला आपण बघितलं 1987 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असेल म्हणजे 1987 पर्यंत
आपण कॉमनच त्या ठिकाणी काय करतो, एकच ग्रेड वापरतो कॉन्क्रीटचा, त्या ठिकाणी सिमेंट करतो, म्हणजे 33 ग्रेड असं लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय असायचं की याची असणारी जी स्ट्रेंथ असते 33 न्यूटन पर्यंत स्क्वेअर मिळत राहायची आफ्टर 28 डेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. आणि मग त्यामुळे जे का तुमचे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असणार आहे ते इम्पॉर्टंट स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला त्याची जी काय तुम्हाला रिक्वायर्ड स्ट्रेंथ असेल हे मॅक्झिमम रिक्वायर्ड असते. त्यावेळेस मल्टी स्टोरी बिल्डिंग असेल, ब्रिज असेल, डॅम असेल, या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेंथ अचीव्ह असणं म्हणजे अचीव्ह करणं गरजेचं असतं, कारण त्याच्यावर तेवढा प्रेशर किंवा लोड अप्लाय होत असतो. त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी नॉर्मल सिमेंट वापरून चालत नसते आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला हाय ग्रेड सिमेंट वापरणं गरजेचं असतं, कारण आपल्याला त्या ठिकाणी मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ॲज वेल ॲज मॅक्झिमम pressure occurred on the particular structure. And in this, for this purpose, we required a high grade cement. आणि म्हणून लक्षात घ्या 1987 नंतर ना काय केलं आपण, त्या ठिकाणी त्या सिमेंट असतात जे ग्रेड्स असते त्या ग्रेड त्या ठिकाणी त्यांनी क्लासिफिकेशन केले ते म्हणजेच ग्रेड 33, ग्रेड 43 अँड ग्रेड 53. आता हे ग्रेडचं क्लासिफिकेशन त्यांनी कसं केलेलं असेल लक्षात घ्या, तर त्या ठिकाणी जे तुमचं असणार इन्ग्रेडियंट्स ऑफ द सिमेंट यांचं जे पर्सेंटेज असणार लक्षात घ्या, त्या पर्सेंटेज या ठिकाणी व्हॅरी केलेला असेल आणि त्या पर्सेंटेजनुसार तुमचा असणारा जो ग्रेड असेल तो ग्रेड त्या ठिकाणी ऍक्च्युअल केलेला असेल. म्हणजेच आपला असणारा जो लाईम आणि सिलिका यांचं पर्सेंटेज आपण त्या ठिकाणी वाढवलं का तुमच्या असणार जो तुम्हाला मिळणारे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली मॅक्झिमम मिळत राहते. तुम्ही जर अल्कलीचं त्या ठिकाणी पर्सेंटेज वाढवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सेटिंग टाइम जो असेल तुमचा तो त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज झालेला बघायला भेटू लक्षात. हा बेसिक त्या ठिकाणी जो तुमचा असणारा इन्ग्रेडियंट्स ऑफ द सिमेंट्स असतील त्या सिमेंटचे इन्ग्रेडियंट्स त्या ठिकाणी लक्षात घ्या, त्याचे असणारे पर्सेंटेज हे त्या ठिकाणी आपण यासाठी पण यूज केल्यानंतर ना तुम्हाला जे रिक्वायर्ड ग्रेड असेल तो रिक्वायर्ड ग्रेड आपण त्या ठिकाणी कस्टम करू शकतो. तर जनरली आपण हे जे बघतो 33 ग्रेड, 43 आणि 53 हे ग्रेड कसं आपण ठरवतो, तर त्या ठिकाणी जो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आफ्टर 28 डेज क्युरिंग पिरियड, ज्यावेळेस आपण 28 दिवस त्याला क्युरिंग पिरियड देतो त्यावेळेस आपण त्याला लक्षात घ्या त्याच्यापासून मिळणारी जी स्ट्रेंथ असेल 28 दिवसानंतर ती असेल तुम्हाला 33 न्यूटन पर एम स्क्वेअर, या ठिकाणी 43 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि या ठिकाणी 53 न्यूटन पर एम स्क्वेअर आफ्टर 28 डेज क्युरिंग पिरियड लक्षात घ्या. हा या ठिकाणी बेसिक डिफरन्स आपल्याला माहित असलं गरजेचं आहे. 33, 43 आणि 53 नक्की काय आहे, तर दिस इज द मॅक्झिमम स्ट्रेंथ आफ्टर 28 डेज क्युरिंग पिरियड. पर्टिक्युलर सिमेंट मोल्ड आपण जो काय त्या ठिकाणी सिमेंटचा मोल्ड वापरतोय त्या सिमेंटच्या मोल्डची त्या ठिकाणी लक्षात घ्यायसाठी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ या ठिकाणी आफ्टर 28 डेज आपल्याला हे बघायला भेटेल. आणि सेम या ठिकाणी आफ्टर 28 डेज the compressive strength of the cement mold is the 43 Newton per mm square. That's why the grade of cement is the 43 grade. Here, after 28 days curing period, the strength of the cement mold is 53 Newton per mm square. That's why the grade of cement is the 53. तर बघा या ठिकाणी after 3 days, after 7 days, and after 28 days. How much strength is required after the curing of a 3 days, 7 days, and 28 days. For the 53 grades, for the 53 grade of the cement, the compressive strength after 3 days curing period is required near about 27 Newton per mm square. After 7 days curing period, the strength required is 37 Newton per mm square. And after 28 days, it required 53 Newton per mm square. These are the compressive strength of the particular cement mold, which are casted and the test which are applied as like a UTM or CTM also. And this type of cement म्हणजे 53 ग्रेडचं जे असणार तुमचं सिमेंट असेल आपण कुठे कुठे यूज करू लक्षात घ्या, तर जनरली इट इज युज्ड इन मेकिंग स्ट्रॉंग स्ट्रक्चर्स. स्ट्रॉंग स्ट्रक्चरचे कोणते, तर ॲज लाईक ब्रिजेस, फ्लायओव्हर्स, हायवेज, हाय राईज बिल्डिंग. हाय राईज बिल्डिंग म्हणजे कोणते,
तर आपण जे पुणे मुंबईच्या ठिकाणी किंवा मेट्रो सिटी ठिकाणी आपण जे मोठमोठे बिल्डिंग बघतो त्या ठिकाणी जे काही त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असेल अशा ठिकाणी आपण या ठिकाणी 53 ग्रेडचं सिमेंट त्या ठिकाणी आपण यूज करतो. आणि कॉन्क्रीट रोड्स आपण जे आता बघतो सिमेंट कॉन्क्रीट रोड कास्टिंग करतो त्याही ठिकाणी आपल्याला या 53 ग्रेडचा सिमेंटचा यूज केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर प्रीकास्ट पेव्हमेंट ब्लॉक्स अँड टाइल वर्क्स, आपण प्रीकास्ट कॉन्क्रीटचे पेव्हमेंट ब्लॉक बघतो तर त्याही ठिकाणी आपल्याला 53 ग्रेडचे त्या ठिकाणी सिमेंट यूज केलेला बघायला. Because of faster bit of hydration and high heat generation, means require more care. लक्षात घ्या हे आपल्याला 53 ग्रेडचे सिमेंट यूज करत असताना काय होतं लक्षात घ्या त्याच्यामध्ये हाय हिट ऑफ हायड्रेशन त्या ठिकाणी काय होतं लक्षात घ्या क्रिएट होते आणि त्यामुळं ते कास्टिंग करत असताना आपल्याला त्याची मॅक्झिमम केअर घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या काय होते त्याच्यामध्ये हिट ऑफ हायड्रेशन त्या ठिकाणी काय होते मॅक्झिमम प्रोव्हाइड होते आणि त्यामुळे ते कास्टिंग करताना किंवा ते जे सिमेंट असेल ते सिमेंट त्या ठिकाणी यूज करताना आपल्याला मॅक्झिमम केअर घेणं गरजेचं असेल. लक्षात घ्या that is your 53 grades. The use of 53 grade is making a strong structures as like building, bridges, flyovers, highways, high-rise buildings, concrete roads, precast pavement blocks and tile works. For this type of structures, as well as the construction of a dams, these are very important. And this type of a cement is used for the important structures. This is your 53 grade cement. Next one, 43 grades. The 43 grades of grade of cement is say that after the 28 days curing period, after the 28 days curing period, the strength which is obtained while making a cement mold in the UTM machine, the compressive strength is achieved in the form of a 43 Newton per mm square. After the 28 days curing period, the compressive strength is achieved near about 43 Newton per mm square. And how it is calculated? The stress is equal to force upon area. Load upon area. Load is the Newton or in kilonewton and area is the mm or in centimeter. So in the 43 grades, in the 43 grade of cement, after 3 days curing period, after 3 days curing period, the compressive strength is required near about 23 Newton per mm square. 23 Newton per mm square. After 7 days curing period. After 7 days curing period, the compressive strength is required near about 33 Newton per mm square. And after 28 days curing period, the compressive strength is required near about 43 Newton per mm square. This type of a cement, that means the grade 43 type of a cement is used in making medium structures. In making medium structures as well as precast blocks, plastering, flooring, and asbestos products, as well as sheets, pipes, as well as RCC works. आपण जे सिमेंट कॉन्क्रीटचे पाइप्स बघतो, आपण जे सिमेंट कॉन्क्रीटचे पाइप्स बघतो, त्या पाइपच्या त्या ठिकाणी कास्टिंग करताना आपल्याला लक्षात घ्या या 43 ग्रेडचं सिमेंट यूज केलं आपल्याला बघायला पाहिजे. त्याचबरोबर जे तुमचे शीट्स आपण बघतो सिमेंटचे त्या ठिकाणी आपण जे शीट्स बघत असतोय सिमेंटचे पत्रे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लक्षात घ्या 43 ग्रेडचा सिमेंटचा यूज केला आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर तुमचं असणार प्लास्टरिंग ऑफ द स्टोन मेसनरी वॉल एज वेल एज ब्रिक मेसनरी वॉल, त्यासाठी सुद्धा आपल्याला 43 ग्रेडचा सिमेंटचा यूज केलेला बघायला मिळते. त्याचबरोबर फ्लोरिंग, जे आपण त्या ठिकाणी फ्लोरिंग करतो त्या फ्लोरिंग मध्ये पण त्या ठिकाणी आपल्याला या 43 ग्रेडचा सिमेंटचा यूज केला आपल्याला बघायला मिळते. आणि जनरली आरसीसी वर्क म्हणजे तुमचं फुटिंग असेल, कॉलम असेल, बीम असेल, स्लॅब असेल, हे जे काय तुमचं आरसीसी वर्क असणार
त्या आरसीसी वर्कला पण आपण जनरली 43 ग्रेडचे सिमेंट लक्षात घ्या यूज करतो. नेक्स्ट वन मीडियम हायड्रेशन. हिट ऑफ हायड्रेशन हे मॅक्झिमम रिक्वायर्ड नसून मीडियम रिक्वायर्ड असेल अशा काय करतो त्या ठिकाणी 43 ग्रेडचं सिमेंट यूज करतो. त्याच्यानंतर नाव डेज इट इज युज्ड इन मॅक्झिमम क्वांटिटी, कारण आपण 33 ग्रेड पेक्षा आताच्या काळात 43 आपण त्या ठिकाणी मॅक्झिमम क्वांटिटी मध्ये यूज करतो. लक्षात पूर्वी आपण 33 ग्रेडला यूज करत होतो, पण आता 33 च्या ऐवजी 43 हे या ठिकाणी आपण लक्षात घ्या कॉमनली यूज करतो. मग त्या ठिकाणी नॅशनल वर्क असेल, आरसीसी वर्क असेल, प्लास्टरिंग वर्क असेल, पॉइंटिंग वर्क असेल, या सगळ्यांनाच आपण जनरली काय करतो त्या ठिकाणी 43 ग्रेडचं सिमेंट त्या ठिकाणी यूज करतो. Last one is the our old type of cement grade is the grade 33. In the 33 grade cement, the compressive strength required after 3 days curing period. After 3 days curing period, the compressive strength is required near about 16 Newton per mm square. 33 ग्रेडचा आपण ज्यावेळेस विचार करेल त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे तर 3 दिवसाच्या क्युरिंग पिरियड नंतर 16 न्यूटन पर एम स्क्वेअर इतकी आपल्या त्या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ रिक्वायर्ड असेल. आफ्टर 7 days curing period, the compressive strength is near about 22 Newton per mm square. After the 7 days curing period, the compressive strength is near about 22 Newton per mm square. And after the 28 days curing period, after the 28 days curing period, the compressive strength of the grade 33 is equal to 33 Newton per mm square. जस आपण 28 त्याला क्युरिंग पिरियड देतो त्यास आपल्याला त्याच्यापासून मिळणारी स्ट्रेंथ किती असावी तर 33 न्यूटन पर एम स्क्वेअर. And this type of a cement, that means this grade of cement is used in making general construction works, that's mass concrete, plain plastering, precast blocks, plastering and flooring. लक्षात घ्या पूर्वी आपण प्लास्टरिंग फ्लोरिंगला 33 ग्रेडचं सिमेंट वापरतो. लक्षात घ्या पण आता आपण जनरली कसं बघितलं तर nowadays we are using 43 grade cement for all normal as well as medium type of a work. In this case, we are using the 43 grade of a cement. Nowadays, it is used less with more availability of the grade 43. Availability जरी असते आपल्याला लक्षात घ्या ग्रेड 43 ची तरी पण या ठिकाणी प्राइस मध्ये डिफरन्स असेल लक्षात घ्या. तरी सुद्धा आपण आताच्या कालावधीमध्ये 33 च्या ऐवजी 43 वापरतो कारण आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेंथ त्या ठिकाणी रिक्वायर्ड असेल ॲज वेल ॲज हिट ऑफ हायड्रेशन हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काय असेल तर मीडियम रिक्वायर्ड असेल. दॅट्स वाय वी आर युजिंग except 33 we are using 43 grade of the cement for normal as well as medium type of a structure. And last bit in this chapter is storage of the cement. This curve also we are discussing in the previous lecture. म्हणजे तुमचं हे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हे जे लक्षात घ्या याची तुम्हाला त्या ठिकाणी काय असेल तरी स्ट्रेंथ दिसेल या ग्राफमध्ये. आणि या ठिकाणी रॅपिड हार्डनिंग सिमेंट, कारण रॅपिड हार्डनिंग मध्ये काय असतं तर त्या ठिकाणी ते सिमेंट असेल ते क्विक त्याचा असणारा जो सेटिंग टाइम असतो हा क्विक असेल लक्षात घ्या विदिन ॲज लाईक 5 minutes 10 minutes त्या ठिकाणी काय असेल ते स्ट्रेंथ त्याच्यापासून अचीव्ह होत असते. त्यामुळे त्याचा जो सेटिंग टाइम असेल हा त्या ठिकाणी काय असेल तर शॉर्ट असेल. बट ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट त्या ठिकाणी काय असेल लक्षात घ्या सेटिंग टाइम हा त्या ठिकाणी काय असेल तर मॅक्झिमम असेल. दॅट मीन्स इनिशियल सेटिंग टाइम इज as like half an hour and annual setting time is as like 10 hours. This graph showing the ordinary Portland cement and this graph showing rapid hardening cement. Last bit in the chapter number first is the storage of the cement on the field.
लक्षात घ्या. कारण बाकीचा जो तुमचा पार्ट असेल, फिजिकल टेस्ट ऑन द सिमेंट एज लाईक फायननेस, कन्सिस्टन्सी, साऊंडनेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, याची तुमच्या लक्षात टेस्ट असतील. त्या सगळ्या टेस्ट आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकल सेशन मध्ये कव्हर करतोय. त्यामध्ये आपले फर्स्ट प्रॅक्टिकल द फायननेस मॉड्युलस और फायननेस ऑफ द सिमेंट यू कॅन फाइंडिंग इन द प्रीवियस practical session. Now we are discussing about the storage guidelines. That means how to store the cement on the field as well as go down. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पासून आपल्या फील्ड वरती आणतो, सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पासून आपल्या फील्ड वरती आणतो किंवा आपल्या त्या ठिकाणी गोडाऊन मध्ये आपण स्टोअर करतो, तर ते कशा प्रकारे स्टोअर केलं पाहिजे याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला यामध्ये बघायला भेटते. लक्षात घ्या. तर बघा, पहिली गोष्ट, सिमेंट मस्ट बी स्टोअर्ड अवे फ्रॉम दी मॉइश्चर. बघा, जे काय आपण त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो आर्द्रतायुक्त वातावरण असं लक्षात घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला जे धुके वगैरे पडते किंवा त्या ठिकाणी सम अमाउंट ऑफ एज लाईक स्मूथ और फॉर्म, म्हणजे अशा प्रकारे धुकं किंवा त्या ठिकाणी जे आपले some amount of water we are present in this case or in that place, we cannot store the cement, because if some amount of water is present on the cement, at that time the cement starts its hydration. The cement starts its hydration and it becomes the artificial stone in the cement bag. बघा, ज्यावेळेस आपण सिमेंट एखादी बॅग त्या ठिकाणी घरामध्ये आपल्या स्टोअर केली, त्याच्यावरती न कळत आपल्याकडून पाणी पडलं. लक्षात घ्या. तर जो काय तुमचा त्या ठिकाणी एरिया त्या सिमेंटचा त्या पाण्याच्या क्वांटिटीमध्ये आलेला असेल, वॉटरच्या क्वांटिटीमध्ये आलेला असेल, त्यावेळेस ते सिमेंट जेवढं काय असेल तुमचं ते त्या ठिकाणी लक्षात घ्या, त्या वॉटर सोबत केमिकली रिॲक्शन करायला स्टार्ट करेल. लक्षात घ्या. आणि जर चुकून तुमचं ते सिमेंटचं बॅग असेल, ते बॅग तुमची त्या पाण्यामध्ये भिजली पूर्णच, तर त्या ठिकाणी सध्या ती सिमेंटची जी बॅग असेल ती पूर्ण त्या ठिकाणी त्या सिमेंट बॅग मध्येच त्या ठिकाणी सिमेंट आहे ते सेट होऊन जाणार, आणि म्हणजेच इट क्रिएट्स ॲज अ आर्टिफिशियल स्टोन. त्या ठिकाणी तो त्या बॅग मध्येच लक्षात घ्या काय झालं असतो, त्याचा एक दगड आपण आर्टिफिशियल स्टोन जे म्हणतो अशा प्रकारे त्याच्यामध्ये तयार होऊन आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामुळं जनरली हे स्टोअर करताना आपल्याला काय करतात, इट मे बी स्टोअर्ड फ्रॉम अवे फ्रॉम द मॉइश्चर. ज्या ठिकाणी आपल्याला मॉइश्चरचं प्रेझेंटेशन दिसतंय अशा ठिकाणी ते स्टोअर करायचं नाही. नेक्स्ट वन, स्टोरेज पिरियड शुड बी शॉर्ट. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं, आपण जे काय सिमेंट बॅगा किंवा त्या ठिकाणी सिमेंट विच आर रिक्वायर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी, जेवढं काय तुम्हाला सिमेंट पाहिजे तेवढंच त्या ठिकाणी लक्षात घ्या आणणं किंवा त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवणं गरजेचं असेल. तर तुम्ही त्या ठिकाणी काय करता, बिल्डिंगचं काम चालू केलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी फाउंडेशनच्या वरती आहे अजून, तुम्हाला कॉलम बीम स्लॅब बांधायचा आहे. लक्षात घ्या, हे तुमचं सगळं स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते आणि तुम्ही फक्त त्या ठिकाणी फुटिंग काम करत असताना फुटिंग प्रोसेस सिमेंट आणणं गरजेचं असतं. तुम्ही जर ते फुटिंगच्या टायमाला तुम्ही कॉलम बीम आणि स्लॅबचं सिमेंट आणून ठेवू, लक्षात घ्या, तर जोपर्यंत तुमचं काम होणार नाही तोपर्यंत ते बॅग स्टोअर राहणार आणि मग त्यामध्ये ऑटोमॅटिकली त्याची स्ट्रेंथ जी असेल त्या ठिकाणी मिनिमाइज होतात. त्यामुळे जेवढं काय तुम्हाला लागणार सिमेंट ऑफ बॅग असेल तेवढे त्या ठिकाणी मागवणं गरजेचं असतं. सपोज आपल्याला फुटिंगसाठी 200 बॅग आहे रिक्वायर्ड, तर तेवढ्याच बॅगा त्या ठिकाणी त्या फील्डवरती मागवणं गरजेचं असेल. ज्यावेळेस तुमची फुटिंग बांधून होईल त्यावेळेस तुम्ही क्युरिंग कडे येता, नंतर मग तुम्ही कॉलमचं कास्टिंग करता, तर त्या कॉलमच्या कास्टिंगच्या आम्हाला परत आणखी दुसरा सेकंड लॉट आहे तो मागवणं गरजेचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी जे काही तुम्ही सिमेंट वापरते स्टोरेज त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये असलं पाहिजे. If cement is stored in long, it should be stored in steel drums. आपल्याला सिमेंट ते स्टोअर करून ठेवायचं आहे, तर ते कसं करायचं आहे, तर स्टीलच्या ड्रम्स मध्ये त्या ठिकाणी काय करायचं, स्टोअर करून ठेवायचं. पण इतकी काळजी त्या ठिकाणी फील्डवरती घेतली जात नाही, लक्षात घ्या, किंवा त्या ठिकाणी
बरेच गोष्टी कार्यरत करू शकते. त्यामुळं आपल्याला जे सिमेंट रिक्वायर्ड असेल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मागणं इम्पॉर्टंट ठरेल किंवा त्या ठिकाणी बेस्ट पडेल. त्यानंतर अवॉइड ज्यूट बॅग्स, म्हणजे जे तुमच्या ज्यूट बॅग म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ते काचेच्या बॅगा, तर तशा प्रकारच्या बॅगा ज्या असतील त्या आपल्याला चालत नसतील, कारण त्याच्यामधून सिमेंट असते खाली पडतं, तर त्या ठिकाणी नॉर्मली वॉटरचं कॉन्टॅक्ट झालं तर ते पण लगे ऍब्सॉर्ब करून जातं. म्हणून आपण या ठिकाणी काय करत असेल त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, तर थोडक्यात प्लास्टिकच्या बॅगा आपण त्या ठिकाणी वापरतो, जेणेकरून त्यामध्ये वॉटरचं एंट्री त्या ठिकाणी इझिली होऊ नये याची पण या ठिकाणी काळजी घेतली जाते. तुम्ही बघितलं असेल बाबा शेतकरी मुलांना बऱ्याच अनुभव असेल, म्हणजे युरिया सम्राट वगैरे घेतो शेतकरी मटेरियल, ते बघा जनरली सिमेंट बॅग असते, त्या सिमेंट बॅगा अशा प्रकारे कास्टिंग केल्या जाते की त्या ठिकाणी जर ते पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ते बॅगा आल्या तरी पण त्यामध्ये वॉटरचं प्रेझेंट किंवा त्या ठिकाणी वॉटरचं इमर्शन त्या ठिकाणी सहज होऊ नये अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते. तर तसेच बॅग आपल्याला या सिमेंटच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण वापरणं गरजेचं असतं, जेणेकरून त्या ठिकाणी त्या सिमेंटवरती वॉटरचं कॉन्टॅक्ट होऊ नये. नंतर मोर फ्रिक्वेंट डिलिव्हरी ऑफ स्मॉलर लॉट्स, आणि जी डिलिव्हरी असेल लक्षात घ्या तुम्ही त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये केली पाहिजे किंवा मागवली पाहिजे, की जेवढी काय तुम्हाला गरज असेल तेवढीच त्या ठिकाणी तुम्ही मागवणं गरजेचं असेल. त्यानंतर डॅम्प प्रूफ शेड्स, आपण त्याला जे काय शेड बांधणार आहोत ते शेड असं बांधून त्या ठिकाणी डॅम्प प्रूफ, म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे डॅम्पनेस त्या शेडमध्ये प्रोव्हाइड केला पाहिजे. यासाठी आपण काय करतो लक्षात घ्या, तर जे काय तुमचे शेड असेल त्या शेडच्या साईडून लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस काय करतो नंबर ऑफ सिमेंट बॅग त्या ठिकाणी स्टोअर करतो त्यासाठी ॲटलिस्ट 30 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द शेड्स रिक्वायर्ड असते. म्हणजे आपली जे काय आपण त्या ठिकाणी सिमेंट नंबर ऑफ सिमेंट बॅगा स्टोअर करणार आहोत, सिमेंटच्या स्टोअर करतो त्यावेळेस आपण काय करतो आपल्याला ॲटलिस्ट 30 सेंटीमीटर त्या ठिकाणी त्या वॉल पासून आपल्याला डिस्टन्स ठेवावं लागेल, जेणेकरून ते वॉल जरी त्या ठिकाणी काय झाले डॅम्पनेस प्रोव्हाइड झाला किंवा त्याच्यामध्ये स्मॉग प्रेझेंट झाला तरी सुद्धा आपल्या सिमेंटच्या बॅगमध्ये त्याचा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होऊ नये यासाठी आपण काय करतो ॲटलिस्ट 30 सेंटीमीटर स्पेस बिटवीन दी सिमेंट बॅग अँड दी wall of the shed. Next one, bags must be stacked in piles, not more than 10 bags in piles. Piles म्हणजे काय, तर आपण जे एकावर असं जे काय म्हणजे रचत जातो तशा प्रकारचं असणार जे तुमचं कॉलम असतं पाइल्स म्हणून शकतो, आणि अशा किती ठेवायच्या बॅगा तर नॉट मोर दॅन 10 बॅग्स, म्हणजे कमीत कमी आपण लक्षात घ्या मॅक्झिमम आपण 10 बॅगा एकावर एक त्या ठिकाणी स्टोअर करू शकतो, आणि वरती आपली त्या ठिकाणी स्टोअर म्हणजे बेनिफिशियल नसेल, कदाचित ती वरून पडत पण असेल, पडतं पण. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की त्या ठिकाणी त्याला झाकायचं जरी म्हटलं तरी पण त्याला सहजी त्या ठिकाणी झाकता येत नाही, म्हणजे त्या ठिकाणी ताडपत्री आपण आणून झाकायचं म्हटलं तर त्या ठिकाणी ते त्रासदायक होतं. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला मॅक्झिमम आपण किती करू शकतो 10 बॅगा त्या ठिकाणी आपण स्टोअर करू शकतो इन वन कॉलम. नेक्स्ट वन, tests which are performed on the cement. First one is the sieve test, which are also already performed. Next one, the standard consistency, determining the setting time of the cement initial as well as final setting time. After that, the soundness and compressive strength. These are also different tests which are performed on the cement, and these tests we are also performed in the at the time of a practical session. ज्या टेस्ट असतील त्या टेस्ट आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकल सेशन मध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट पार्ट असेल जे काही आपण सिमेंट मॉर्टर वापरतो, ते सिमेंट असेल ते कशामध्ये आपण वापरतो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ द सिमेंट. जे काय आपण सिमेंट त्या ठिकाणी तयार केलेलं असेल ते आपण कुठे कुठे वापर करू शकतो. तर जनरली तुम्हाला सगळ्यांना माहित असावं, सिमेंट इज जनरली युज्ड फॉर दी मेकिंग एज अ मॉर्टर फॉर द मॅशनरी वर्क. आपण जे काय त्या ठिकाणी दगडी बांधकाम करतोय, वीट बांधकाम करतोय, पेविंग ब्लॉकचं त्या ठिकाणी काय करतो कन्स्ट्रक्शन वर्क करतो त्यासाठी ते ऍज अ जॉइंटिंग मटेरियल्स और ऍज अ बॉन्डिंग मटेरियल्स
म्हणून आपण त्या ठिकाणी सिमेंटचा लक्षात घ्या यूज करत असतो. आणि जनरली फॉर द masonry work as well as for the plastering work, as well as for the plastering work we are using the cement mortar. The mortar is prepared by using cement and sand. Sand as like a sulky or natural sand or the artificial sand and cement. And generally, the proportion for the manufacturing of the or the construction of the stone masonry as well as brick masonry is 1:4 to 1:6 proportion of a cement mortar. बघा पहिलं application cement काय असेल तर cement as a mortar. Cement is used as a mortar for the masonry work. Cement is used as a mortar for the plastering work. Cement is used for the making a components of the RCC structure as like the column, beam, slab. That means the cement is used in the cement concrete construction or cement concrete structures. First one, cement is used as a mortar for laying or binding masonry units. Laying or binding masonry units as like bricks or stones. For laying or binding masonry units bricks or stones, etc. For pointing the masonry joints. For pointing the masonry joints, we are also using the cement mortar. For plastering the surface. For plastering the surface to protect from weather. To protect from weather. Next one for decorative finish. Next one for filler materials in ferro cement construction. Low materials in ferro cement construction. Next one for damper course below the ground level. Or damper course below the ground level. Next one waterproofing crack repairs. Waterproofing crack repairs as well as structures. Structures we are using the cement as a binding material for the cement mortar structure. Next use of cement is as making as a concrete for manufacturing a solid and hollow blocks for laying subfloors and floors. For RCC constructions, slab, column, beams, stairs, footings, etc. We require the cement for the purpose of making a concrete. These are the prices of the cement now. The various changes in the prices of the cement because the price of the cement is variable, not a constant. बघा आपल्याला जे सिमेंट असते ते सिमेंट कशा प्रकारे स्टोअर करायचं हे लक्षात घ्या. याबद्दल आपल्याला थोडंसं आणखी माहिती आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी घ्यायची आहे. तर आपण अजून एका त्या ठिकाणी जे छोटंसं व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपण या ठिकाणी बघू शकतो. लक्षात घ्या त्या ठिकाणी माझा आवाज येतो का सगळ्यांना? मित्रांनो आवाज येतो का सगळ्यांना? येस सर. येस सर. स्क्रीन दिसते का? येस येस सर. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? येस सर. मित्रांनो सगळ्यांना दिसते का स्क्रीन नक्की? येस सर. वाला सिंग करू का एकदा? अभय साठे पाटील. अभय साठे पाटील. येस सर. पाटील. येस सर. का झोपी देत का तुम्ही? 3 बाय 8 केले. अनिकेत जाधव. येस सर. 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 ये
अनिकेत जाधव, अनिकेत जाधव, अनिकेत जाधव, तेजस्विनी मोरे, Yes, sir. प्रथमेश घाडगे, प्रथमेश घाडगे, प्रथमेश घाडगे, प्रथमेश घाडगे, सुजल डांगे, Yes, sir. सार्थक गिलने, Yes, sir. अभिजित शेळके, Yes, sir. राज देवडे, Yes, sir. साहिल शिलवंत, Yes, sir. राजनंदिनी, Yes, sir. ओंकार जाधव, Present, sir. साक्षी अग्रवाल, साक्षी अग्रवाल, Yes, sir. साक्षी अग्रवाल, Yes, sir. ऐश्वर्या व्यवहारे, ऐश्वर्या व्यवहारे, ऐश्वर्या व्यवहारे, Yes, ऐश्वर्या व्यवहारे, yes, sir. अभिजित जाधव, अभिजित जाधव, अभिषेक जाधव, Yes, sir. हर्षवर्धन, Yes, sir. प्रतीक्षा ढोले, Yes, sir. शोएब सुतार, Yes, sir. आसावरी, Yes, sir. आनंद तपकिरे, Yes, sir. जयेश पाटोळे, Yes, sir. कल्याणी, Yes, sir. प्रदीप पांढरे, Yes, sir. सार्थक, सार्थक, Yes, sir. ठीक आहे, लक्ष द्या. स्टोरेज ऑफ द सिमेंट ऑन द फील्ड एज वेल एज ऑन दी गोडाऊन. आपण ज्यावेळेस सिमेंट काय करते त्या ठिकाणी स्टोर करते त्यावेळेस कोणकोणती प्रिकॉशन्स घेतली पाहिजे होती या संदर्भात या ठिकाणी काय असेल आपल्याकडे जे काही प्रिकॉशन्स असतील त्या प्रिकॉशन्स कोणकोणत्या त्या ठिकाणी घ्यायचे याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन करतो. व्हिडिओचा आवाज येतो का सगळ्यांना? हॅलो, सर कमी येतो सर, नीट येत नाही. येतोय का पण? येतोय हो, सर. sir. निकालते हैं ना, तो उसमें आता येतोय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सगळ्यांना Yes, sir. सगळ्यांना लक्ष देऊन आता हे एक्झाम मध्ये पण पडतंय आणि आपण ज्यावेळेस फील्ड वरती काम करतो त्यावेळेस आपल्याला हे करणं सगळे म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं असतं. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पण हे जास्त महत्वाचं आहे. वो सीमेंट जो है हार्ड हो गया है, चाहे ब्रिक वर्क के लिए हो चाहे प्लास्टर के लिए. तो प्राय हम लोग देखते हैं जब पुराना स्टॉक जब निकालते हैं ना, तो उसमें वो सीमेंट जो है हार्ड हो गया है. उसमें अगर कोई भी बोरा खोलते हैं उसमें देखते हैं कि वो पूरा जो ढेला ढेला बन गया है. लेकिन भाई इसके पीछे रीजन क्या है? और याद रहे उस सीमेंट को गलती से भी यूज मत कीजिएगा, नहीं तो लोग सोचता है
चलो 10 बोरा अच्छा सीमेंट दे रहे हैं, 1-2 बोरा इसको भी डाल देते हैं। स्टोर रूम से सीमेंट निकालते हैं, चाहे पर कास्टिंग के लिए हो, चाहे ब्रिक वर्क के लिए हो, चाहे प्लास्टर के लिए। तो प्राय हम लोग देखते हैं जब पुराना स्टॉक जब निकालते हैं ना, तो उसमें वो सीमेंट जो है हार्ड हो गया है। उसमें अगर कोई बोरा खोलते हैं, उसमें देखते हैं कि वो पूरा जो ढेला ढेला बन गया है। लेकिन भाई इसके पीछे रीजन क्या है? और याद रहे, उस सीमेंट को गलती से भी यूज मत कीजिएगा। नहीं तो लोग सोचता है चलो 10 बोरा अच्छा सीमेंट दे रहे हैं, 1-2 बोरा इसको भी डाल देते हैं। बिल्कुल नहीं करना है ऐसे। उससे क्या है कि आपका प्रॉपर कंक्रीट में स्ट्रेंथ नहीं बनेगा। स्ट्रेंथ नहीं बनेगा तो फिर आपका, तो जैसे ही आप डिसएग्री करेंगे आपका वो गिर जाएगा नीचे कंक्रीट। तो इसी चीज का जरा ध्यान रखिएगा। तो मेरा आज का टॉपिक वही है कि हाउ टू स्टोर सीमेंट एट साइट। कैसे स्टोर करना है, कैसे स्टोर करना है जिससे क्या है कि मेरा जो मॉइस्चर के कारण जो है सीमेंट जमे नहीं और पूरा सुरक्षित रहे और समय पर उसको यूज कर सके। ठीक है दोस्तों? तो दोस्तों हम चलते हैं पहला ऐसे कैसे स्टोर करना है कि अब देखिए, जहां भी आपका काम चल रहा है वहां पे एक स्टोर रूम जरूर बनाइए। स्टोर रूम जहां पे आप सीमेंट रख सके, और खास करके जिस स्टोर रूम आप सीमेंट रखे हैं उसमें दूसरा चीज बिल्कुल मत रखिए। क्लियर है? और जहां जो स्टोर रूम आपको बनेगा वो पूरा जो है वाटर प्रूफिंग होना चाहिए। मतलब कहने से यही है, इनकेस अगर बारिश हुआ तो उसमें पानी ना टपके। क्लियर है? और दूसरा एक और चीज, और बहुत लोग क्या करता है कि जब सीमेंट रखना होता है तो लोग जल्दबाजी में स्टोर रूम बना लेता है और उसका पूरा प्लास्टर होता है, सब कुछ कच्चा ही रहता है और उसमें सीमेंट को रख देता है। ऐसा बिल्कुल नहीं होना चाहिए। हमेशा जहाँ पे सीमेंट रखेंगे पूरा ड्राई रूम होना चाहिए। अगर आप टेम्पोररी स्टोर रूम बनाए हैं वो पूरा ड्राई हो जाना चाहिए। वो उसका वॉल हो, चाहे फ्लोर हो, चाहे स्लैब हो। स्लैब तो नॉर्मली स्टोर रूम में जो है एस्बेस्टस का देते हैं, तो आपका चीना का देते हैं, तो वो टेम्पोररी है, तो पूरा ड्राई होना चाहिए। कहीं से भी जो है एक होल भी ना होना चाहिए जिससे पानी उसमें घुस सके। और याद रहे, जब भी कभी आप बनाएंगे तो उसका जो है उसमें डोर और विंडो तो रहेगा नहीं, वो पूरी तो ऐसे बनाना है कि जब उसको बंद करें पूरी अच्छी तरह से बंद हो जाए, उसमें एयर भी आर पार ना हो। इस चीज का ध्यान रखिएगा। एयर मतलब कि उतना नहीं, जैसे हम लोग थोड़ा मोड़ा तो होगा ही, लेकिन पूरा एकदम बंद होना चाहिए। ठीक है? क्योंकि अगर पूरा खुला रहेगा तो मॉइस्चर के कारण में सीमेंट खराब होता है। ये क्लियर है? अब आगे है कीप ऑन वुडन प्लैंक। तो जब भी कभी अगर आप फ्लोर पे नॉर्मल जो है अगर फ्लोरिंग करते उस पे मत रखिए। हमेशा जो है वुडन प्लैंक जो होता है, जिसको अगर तख्ता बोलते हैं, उस पे रखिए। ठीक है? इस चीज का ध्यान रखिए। और अगर ज्यादातर कोशिश कीजिए जहां पे सीमेंट रख दे तख्ता के ऊपर, कभी नीचे फ्लोर पर नहीं रखना, तख्ता के ऊपर सीमेंट रखना है और उसके ऊपर जो है पॉलीथीन शीट से उसको ढक देना है। इस चीज का भी जरा ध्यान रखिएगा। ठीक है? अब बात करते हैं पॉलीथीन शीट का, वहां पे आप नहीं भी रख सकते हैं। अगर आपका रूम अच्छा है, पूरा सेफ जगह पे है, पानी में नहीं चूता है, तब जाकर रखिए। और याद रहे कि जब भी रखेंगे ना सीमेंट, उसका वॉल से 1 फीट के डिस्टेंस पे रखिए। 1 फीट या 1.5 फीट डिस्टेंस पे रखिए। या ठिकाणी बघा आता त्याचे डिस्टन्स तुम्हाला दिसते का? त्या वॉल पासून ह्या पहिल्या सिमेंटच्या बॅगच्या लाईन पर्यंत ऍटलिस्ट 30 सेंटीमीटर डिस्टन्स असणं गरजेचं असते. कमीत कमी या ठिकाणी 1 फूट अंतर आपल्याला या भिंतीपासून ह्याच्यापर्यंत सोडणं गरजेचं असतं. तर 2 उद्देश असते. एक तर त्या ठिकाणी डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्याचा वॉल सोबत नसावा, थोडं ते वेंटिलेशनसाठी. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्याला त्याच्यामधून जर आतमधून जर आपल्याला काय करायचं तर राऊंड मारायचं असेल चारी बाजूला, त्या सगळं सनसेट त्या ठिकाणी जाता यावं त्या लेबर लोकांना, यासाठी पण काय करतात तर त्या ठिकाणी स्पेस सोडत असतो. दुसरी गोष्ट, आता आपण हे जे नंबर ऑफ बॅग्स त्या ठिकाणी सगळं स्टोर करून ठेवतोय, त्या सगळ्या नंबर ऑफ बॅग्स, आता यामध्ये ऍक्च्युली हे गोडाऊन मधून बाहेर काढताना काय सिस्टम असते, तर जे का तुम्ही अगोदर पहिल्या सिरियल नंबर लावतो बॅग, ती जी का अगोदर लागली असेल ती
अगोदर बाहेर काढणं गरजेचं असतं. पण आपण जनरली काय करतोय, जी शेवटला लावायची ती आपण अगोदर बाहेर काढतो आणि जी सुरुवातीला लावतो ती नंतर शेवटला बाहेर काढतो. त्यामुळं काय होतं, तर त्यामध्ये स्टोरेजचा असताना जो गॅप असेल हा त्या ठिकाणी मॅक्झिमम काय असतो. तर जनरली अशा प्रकारे लावायचं असतं की पहिली जी बॅग असेल ती आपली त्या ठिकाणी पहिल्या म्हणजे फर्स्ट प्रेफरन्सला त्या ठिकाणी आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी स्टोरेज केलं पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस मध्ये स्टोअर करेल नंबर ऑफ बॅग्स सिमेंट, त्यावेळेस आपण दरवाजापासून पाठीमागे त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, स्टोअर करता गेलं पाहिजे. आपण पाठीमागे पुढे जर आलो तर त्या ठिकाणी शेवटला स्टोअर केलेल्या बॅग तीच आपण पुढे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साठी वापरतो आणि जे आपण सुरुवातीला आणलेली बॅग असते ती आतनं तशीच पडून राहिली असते महिना 2 महिने 4 महिने. तर तसं न करता काय करतो आपण, ज्या पहिली बॅग असेल ती पहिली बॅग आपण त्या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स त्या ठिकाणी आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी यूज केली करता यावी यासाठी आपल्याला अशा प्रकारची अरेंजमेंट करणे गरजेचं असतं. म्हणजे आपण दरवाजापासून त्या ठिकाणी पाठीमाग काय करायचं तर स्टोरेज करायचं, जेणेकरून आपण ते बॅगा ज्या अगोदर आणलेले ते आपण अगोदर वापरेल आणि जे नंतर आणले आपण ते मागं त्या ठिकाणी काय करायचं ठेवेल. तर या ठिकाणी ही एक पॉईंट महत्वाचा आहे स्टोरेज करत असताना, नंबर ऑफ बॅग ऑफ सिमेंट्स. तो वाल को सटा के मत रखिए। और सीमेंट को स्टॉक जो करेंगे, जैसे मान लें कि स्टैक हाइट 10 बैग, जब भी कभी सीमेंट का स्टॉक करेंगे तो 10 बैग पूरा ऊपर होना चाहिए, 10 बैग से ज्यादा मत कीजिए, ठीक है। और उसका स्टॉक करने का भी रूल अच्छा है कि अगर उसको ऐसे स्टॉक करना तो सीधी नुमा बने। और यामध्ये काय सांगते अजून मी, असं आपण जे नंबर ऑफ बॅग लावतो एकमेकावरती मॅक्झिमम 10 बॅगा लावायचे, 10च्या वरती लावू नका असं त्यांचं मत आहे. कारण डायरेक्ट पण अजून वरती ह्याला स्टोरला कॉन्टॅक्ट होते, ते करू नका असं लक्षात या ठिकाणी मत असेल. कारण वरून डायरेक्ट अजून तुमचं असणार वेदरिक कॉन्टॅक्ट हेवी असेल, रेनफॉल असेल, त्याच्यानंतर विंटर सीझन असेल, समर सीझन असेल, त्यामुळे त्या बॅगवरती सिमेंटवरती त्या ठिकाणी इफेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ बॅग्स त्या ठिकाणी 10 काय करायचं आपल्याला 1 कॉलम मध्ये लावायचे लक्षात. हम उसको निकालेंगे भी, पहले स्टॉक ऐसे कर देना, जब उसको सीमेंट यूज करेंगे तो सीमेंट यूज करेंगे तो उसको ऐसे निकालना कि वो सीधी नुमा हो, ऐसा ना हो कि पहले एक लाइन का निकाल लिए फिर तो इसमें वो गिरने का भी चांस होता है। उसको स्टेयर के जैसा बनाए, पहले ऊपर वाला एक का आधा खाली कर दे, फिर उसके ऊपर वाला कुछ आधा खाली, कुछ आधा से कम खाली करे, तो इस तरह का सीधी नुमा बनना चाहिए। इस सब चीज का ध्यान रखिएगा, ठीक है। और आगे बात करते हैं, अब यूज सीमेंट ऑल स्टॉक। सीमेंट का रूल क्या है, फर्स्ट कम फर्स्ट यूज, मतलब जो पहले आया था सीमेंट उसको पहले यूज करना है। नहीं तो बहुत सारा केस में क्या होता है कि सीमेंट मेरा अगर मान लें कि 20-30 बोरा स्टॉक पड़ा हुआ और हम स्टॉक मंगा लिए, कुछ अगर 100 बोरा मंगा लिए, लोग क्या करता है कि उसी को पहले 100 बोरा को ही पहले यूज कर लेता है, वो 10 बोरा को ऐसे पड़ा रहने देता है। ऐसा बिल्कुल नहीं करना। अगर वो 100 बोरा मंगाए हैं तो सबसे पहले वो 10 बोरा को यूज कीजिए, उसके बाद तब जाकर के उस 100 बोरा में हाथ लगाना है। मतलब कि जितना ऑल स्टॉक जो है उसको पहले खत्म कर देना है। अगर आप मंगा लिए तो कोई दिक्कत नहीं है, उस अगर 10 बोरा खत्म हो गया, फिर 11वां बोरा इसमें नया स्टॉक से शुरू कीजिए। क्योंकि आपको ही पता, मैंने इससे पहले वीडियो बनाया था कि अगर जो सीमेंट अगर 30 दिन से 3 महीना से ज्यादा हो गया, उसका स्ट्रेंथ धीरे धीरे कम होते जाता है और ताजा सीमेंट का जो स्ट्रेंथ होता है, तो बहुत सारा केस में लोग लगने नया सीमेंट नया अच्छा स्ट्रेंथ आएगा, लेकिन पुराना वाला तो रखते जा रहा है। फिर जब कभी सीमेंट खत्म हो जाता है तो पुराना वाला यूज करता तो पता चलता है कि वो 6 से 7 महीना पुराना हो गया। इन सब चीज का आप ज्यादा ध्यान रखिएगा, ठीक है। अब क्या है, एक ओपन स्पेस इन ऑन हाइट। अब बात करते हैं एंड कवर इट पॉलिथीन शीट। अब नॉर्मली क्या होता है, जैसे हमको 2-3 दिन के अंदर आपको उसको यूज करना है और पूरा ओपन स्पेस है और स्टोर नहीं हम लोग के पास और जगह भी कम है, तो हम लोग उतना ही सीमेंट मंगाते हैं जितना हम लोग को यूज होता है। तो उसके जगह क्या करना है, हमेशा सीमेंट को हाइट पे रखना है, ऊंचा जगह पे, और ऊंचा जगह पे रखना है, और उस पे भी जो है तख्ता, वुडन का तख्ता रखना है। वो रखने के बाद तब जाकर के उसके ऊपर जो है आपको सीमेंट रखना, एक ये चीज हो गया। और उसके बाद क्या करना है, सीमेंट उस पर रख दिए और उसके ऊपर जो है पॉलिथीन शीट से पूरा जो है ढक करके बांध देना है। ये सब चीज का ध्यान रखिए। इससे क्या होगा, पहला ये कि सीमेंट में मॉइस्चर कांटेक्ट में आने से क्या होगा, वो
आपका सीमेंट खराब होना शुरू हो जाएगा, जमना शुरू हो जाएगा, और वो वही जमना मतलब कि जब उसको बोरा खोलेंगे तो ढेला ढेला रहेगा। तो इसमें आपको हम बता दूं, इसमें दो चीज आप फोकस कीजिएगा कि जो सीमेंट अगर 3 महीना से पुराना है उसको यूज मत कीजिए, पहला पॉइंट। दूसरा क्या है कि अगर सीमेंट बोरा अगर आप खोले उसमें कुछ आधा सीमेंट ढेला हो गया है, आधा सीमेंट अच्छा है, तब भी उसको यूज मत कीजिए, उसको वेस्टेज में डाल दीजिए, ठीक है। और जिस सीमेंट में पूरा जो है ढेला ढेला एकदम छोटे छोटे बूंदा टाइप का जो दिखेगा वो हो गया है, उसको तो बिल्कुल यूज नहीं करना। तो ये सब चीज का ध्यान रखिएगा जिससे आपका घर मजबूत बन जाए, ठीक है दोस्तों। तो दोस्तों ये था हाउ टू स्टोर सीमेंट एट साइट। आप इस चीज का ध्यान रखिएगा। जैसे मेन तो हम पहले ही आपको बताए, सीमेंट ही सबसे मेन चीज होता है कोई भी बिल्डिंग बनाने का, तो बॉडी मटेरियल। अगर वही अगर आपका खराब होगा तो फिर तो सारा घर बनाना बेकार हो गया, ठीक है दोस्तों। तो दोस्तों अगर ये वीडियो पसंद आया जरूर उसको लाइक कीजिए, शेयर कीजिए, ये जानकारी अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिए, और खास करके हमारे चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिए। तर अशा प्रकारे सिमेंट स्टोरेज करायचं असतं फील्ड वरती. हॅलो, सगळ्यांनी लिहून घ्या एवढे. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. Yes, sir. Effect of storage on strength of the cement. Effect of storage on strength of the cement. आपण जर सिमेंट त्या ठिकाणी स्टोर करत राहिलो तर त्याचा इफेक्ट त्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वरती कशा प्रकारे होतो, किती टक्के लॉस होतो, सगळ्यांनी लिहून घ्या.
झालं सगळ्यांचं? हॅलो, नो सर. मेसेज करा नंतर ना. झालं सगळ्यांचं? हॅलो, Yes, sir. येस सर. झालं सगळ्यांचं? Yes, sir. बघा या ठिकाणी चॅप्टर नंबर फर्स्ट काय काय बघितलंय? Chemical constituents of ordinary Portland cement and their effects on the properties of the ordinary Portland cement. तुमचे chemical constituents कोणते? Lime, silica, alumina, alkalis, gypsum, iron oxide, bogus compounds, tricalcium silicate, dicalcium silicate, tricalcium aluminate, tetracalcium aluminum ferrite. इफेक्ट पण आपण त्या ठिकाणी बघितले, प्रॉपर्टी ते बघितले. हायड्रेशन ऑफ द सिमेंट, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, कोणत्या? फायननेस, जे की आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकल परफॉर्म केलेलं. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी, सेटिंग टाइम, यामध्ये इनिशियल सेटिंग टाइम आणि फायनल सेटिंग टाइम, साऊंडनेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द सिमेंट. या 4 टेस्ट आपल्या अजून परफॉर्म करायचे राहिले. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी, सेटिंग टाइम, साऊंडनेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. त्यामधले उद्याच्याला कदाचित एक होईल. त्याच्यानंतर डिफरंट ग्रेड्स ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, ग्रेड 33, 43 and 53 with specification of physical properties as per the relevant IS code. जे का तुमचं 3 days, 7 days, 28 days आपण सांगितलं. हे माझी इन्फॉर्मेशन. टेस्टिंग ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, कुठली? फील्ड टेस्ट as well as laboratory test. Field test as well as laboratory test. फायनेस टेस्ट, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट, सेटिंग टाइम टेस्ट, आता आपण ज्या वरच्या बघणार तेच. त्याच्यानंतर ना साऊंडनेस टेस्ट, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट आणि आताच आपण बघितलं स्टोरेज ऑफ सिमेंट अँड इफेक्ट. स्टोरेज ऑफ सिमेंट अँड इफेक्ट ऑफ स्टोरेज ऑन प्रॉपर्टीज ऑफ द सिमेंट.
म्हणजे ह्या ज्या तुझ्या टेस्ट त्या फील्ड टेस्ट कोणत्या स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट साऊंडनेस टेस्ट आपण ह्या ठिकाणी बघतोय लक्षात ठेवायला. म्हणजे या दोन्ही एकच आहेत त्या. फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपण त्या टेस्ट 1 बाय 1 शिकत आहोत. या ठिकाणी जे बघतो तेच येत आहे. आता आपले फायनल झाले, आपण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी पुढे बघतोयच. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, IS कोड स्पेसिफिकेशन अँड फील्ड ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ द सिमेंट. कुठल्या रॅपिड हार्डनिंग सिमेंट, लो हीट सिमेंट, पोर्टलँड पोझोलाना सिमेंट, सल्फेट रेजिस्टिंग सिमेंट, ब्लास्ट फर्नेस लॅक सिमेंट आणि व्हाईट सिमेंट. हे लक्षात घ्या. या ठिकाणी काय आपण तर हे पॉईंट्स आपल्या चॅप्टर नंबर 1 मध्ये असतात. त्याच्यामध्ये एक आपला अजून एक पॉईंट बघूया, टेस्टिंग ऑफ द सिमेंट म्हणजे फील्ड टेस्ट. आता ही लॅबोरेटरी टेस्ट आपण करतोय. कुठल्या साऊंडनेस टेस्ट, सेटिंग टाइम टेस्ट, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट आणि फायननेस ॲज वेल एज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट. पण फील्ड टेस्ट ऐक आपल्या या ठिकाणी एक पॉईंटात आपण या ठिकाणी बघूया आणि आज आपण या ठिकाणी थांबूयात. म्हणजे आपला चॅप्टर पूर्ण या ठिकाणी लक्षात घ्या संपला असेल. फक्त प्रॅक्टिकल यामध्ये रिमेनिंग असतील. बघा अजून काय सांगतोय, या चॅप्टर मधले फक्त प्रॅक्टिकलचं रिमेनिंग असतील. थेरॉटिकल पार्ट हा सगळा या ठिकाणी आज संपलेला असेल. यामधला फक्त एकच पॉईंट असेल, फील्ड टेस्ट ऑन द सिमेंट. आता या ठिकाणी बघा फील्ड टेस्ट कोणकोणते आहेत. तर जनरली आपण फील्ड टेस्टचा विचार करायला गेलो तर आपण ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून साईटवरती काम करत असताना सिमेंटच्या टेस्ट कशा करायला लक्षात घ्या. तर सुरुवातीला गेले काय करायचं, आपण ते सिमेंटचा असणारा जो बॅग असते ते बॅग त्या ठिकाणी बघायची. त्याच्यावरती जी डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असेल ते मॅन्युफॅक्चरिंग डेट त्याच्या अगोदर बघणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ना सिमेंटची बॅग फाडायची आणि त्याच्या आतमध्ये हात घालायचा. काय करायचा, आतमध्ये हात घालायचा. ते सिमेंट आपल्या हाताला थंड वाटलं पाहिजे, हाताला ते गार लागलं पाहिजे. तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिसरा पार्ट काय असतो, तर ज्यावेळेस आपण ते सिमेंट आपल्या हातामध्ये घेतोय त्यावेळेस आपण आपल्या फिंगरवरती ते जर सिमेंट आपण पावडर बघितली तर ते आपल्या बोटाला स्मूथ लागलं पाहिजे, रफ सरफेस त्याचा नसावा. तिसरा पॉईंट असेल. चौथा पॉईंट काय असेल, आपण ती सिमेंट काय करायचं, एक आपल्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचं आणि समोर एक जी बॅग असेल आपली, सॉरी बकेट पाण्याची असेल, त्या पाण्याच्या बकेटमध्ये पाणी भरून ठेवायचं बकेटमध्ये आणि एक काय करायचं, सिमेंट बॅग पडल्यास त्यामध्ये एक मूठ सिमेंट घ्यायची, त्याच्यावर जोरावर थ्रो करायची. काय करायचं, सिमेंटची जी एक आपण घेतलेली मूठ असेल हातात घ्यायची आणि जोरात त्याच्यावर काय करायचे, आपल्याला त्या पाण्यावरती मारायची. ती पाण्यावरती मारल्या त्याच्यावरती असे गुडगुडे असले पाहिजे. म्हणजे आता ते एअर बबल्स कसे उभा राहतात तशा प्रकारे ते सिमेंट त्या टेक्यात काय झालं पाहिजे, उभं राहायला पाहिजे. आणि ते हळूहळू काय झालं पाहिजे, पाण्यामध्ये खाली इमर्स झाले पाहिजे. एकदमच ते खाली गेलं पाहिजे. तर ते काय झालं, एअर बबल तयार होऊन ते हळूहळू काय झालं पाहिजे, पाण्यामध्ये मुरलं पाहिजे. बघा पहिले काय सांगतो मी, त्याचं डेट असेल ते डेट मॅन्युफॅक्चरिंगची सिमेंट बॅग वरची बघायचे. दुसरा पार्ट काय, त्या ठिकाणी सिमेंट बॅग फोडायची, त्याच्यामध्ये हात घालायचा. त्या ठिकाणी आपल्या हाताला ते काय झालं पाहिजे, सध्या थंड वाटलं पाहिजे किंवा आतमध्ये सिमेंट गार वाटलं पाहिजे. तर त्याच्यानंतर ना त्या सिमेंटचा असणारा जो कलर असेल हा ग्रीनिश ग्रे, हा कलर त्या ठिकाणी त्याचा असावा, ग्रीनिश ग्रे कलर. 3 नंबर. 4 नंबरचा पॉईंट काय असेल, तर त्या ठिकाणी आपण ते सिमेंट आपल्या हातावरती घ्यायचं, असं आपल्या बोटावरती फिंगरवरती ते काय करते, असं स्क्रब करायचं. त्या ठिकाणी काय करायचं, ते तुम्ही त्याच्या फिंगरवरती काय करायचं, दाबून बघायचं. तर ते पावडर फॉर्म मध्ये असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, तर पावडर फॉर्म मध्ये, म्हणजे हातात ते रफ लागू नये. आपले जे असणारे सिमेंटचे इन्ग्रेडियंट्स त्या ठिकाणी पावडर फॉर्म सगळे असले पाहिजे. ते त्याच्यानंतर काय करायचं, एक बकेट भरून घ्यायचं सिमेंट साईडवरती आणि त्या सिमेंटच्या बॅग मध्ये एक काय करायचे, आपल्या हाताचे ओझळ भरून घ्यायचे आणि ती जोरात काय करायची, त्या पाण्यावरती मारायची. अशी वर टाकायची नाही, काय करायचे, असे मारायचे फेकून. आणि मग त्या फेकून मारल्यानंतर काय करायचंय, ते जे असणार जे सिमेंटचे पार्टिकल्स आहेत ते त्या ठिकाणी एअर बबलच्या टाईप मध्ये उभं राहिले पाहिजे ते. आणि ते हळूहळू म्हणजे त्या ठिकाणी स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी काय झालं, ते पाण्यामध्ये इमर्स झाले पाहिजे. हे त्याची लक्षात काय असतं, फील्ड टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी सिमेंट वरती आपण लक्षात घ्या साईड वरती असताना घेत असतो. तर दोस्तों स्वागत है. आवाज येते का सगळ्यांना? येस सर. Yes, sir. हो सर. सगळ्यांना येतोय ना आवाज? Yes, sir. Yes, sir.
त्या ठिकाणी बघा फील्ड टेस्ट ऑन द सिमेंट एट द कंस्ट्रक्शन साइट. तो आपके अपने चैनल सिविल साइट विजिट में। तो फ्रेंड्स काफी इंपॉर्टेंट टॉपिक पे बात करने वाला हूँ मैं आज कि जो हमारा सीमेंट होता है उसकी हम क्वालिटी कैसे चेक कर सकते हैं कंस्ट्रक्शन साइट पे। अगर आप साइट इंजीनियर हो या अपने घर की कंस्ट्रक्शन करवाने जा रहे हो तो आप कैसे पहचान पाओगे कि ये सीमेंट अच्छा है। मतलब वो जो ऐसे टेस्ट बताऊंगा जो आप मतलब घर के किसी भी मटेरियल का यूज करके कर सकते हो या देख के बता सकते हो कि सीमेंट अच्छा है या नहीं है, उसी में मैं आज आप बात करूंगा। तो सबसे पहला हमारा टेस्ट है कलर टेस्ट। ठीक है, सामने देख रहे हो हमारा सीमेंट पड़ा हुआ है, तो इससे कैसे पता चलेगा कि सीमेंट अच्छा है कि नहीं है। तो सबसे पहले क्या करना है, जो आप मतलब सीमेंट का कलर होना चाहिए ना वो यूनिफॉर्म होना चाहिए, मतलब एक जैसा होना चाहिए। और जो उसका जो अच्छा सीमेंट रहता है उसका कलर कौन सा रहता है, ग्रे कलर रहता है। और थोड़ा थोड़ा मतलब ग्रीनिश दिखेगा, धूप में रखोगे उसको वो थोड़ा ग्रीनिश दिखेगा। तो पहला टेस्ट ये होता है कि आप कलर से देख सको, मतलब अगर जैसे सामने सीमेंट है बेस्ट सीमेंट है, इसका ग्रीन कलर है तो ये बेस्ट है। दूसरा चीज क्या देखना है आपको, उस पे आईएस मार्क होना ही चाहिए। और देखना जो मतलब यूज कर रहे हो, अगर पोर्टलैंड सीमेंट यहाँ पे हम यूज कर रहे हैं तो वो देख लेना पोर्टलैंड सीमेंट यूज कर रहे हो यहाँ कौन सा। नेक्स्ट चीज इंपॉर्टेंट चीज जो आपको देखनी है वो क्या है, उसकी डेट, मतलब उसकी मैन्युफैक्चर डेट आपको पता होनी चाहिए। की लक्षात घ्या, या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग डेट जे काय आपण त्या ठिकाणी साठवून वापरणार सिमेंट असेल त्या ठिकाणी त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कधी केलेलं आहे या माहितीसाठी आपल्याला याची मॅन्युफॅक्चरिंग डेट माहित असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कारण आपण जर सिमेंट जुनं वापरायला गेलो तर त्याच्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वरती काय होतं लक्षात घ्या, बराच त्या ठिकाणी काय होतं तर अफेक्ट होत असतं. जे का तुम्ही पाठीमागे लिहून घेतलेलं आहे त्या ठिकाणी मोठ्या पर्सेंटेज मध्ये काय लक्षात घ्या, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वरती अफेक्ट होतो आणि ते होऊ नये म्हणून आपण काय करतो या ठिकाणी त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट या ठिकाणी आपण बघत असतो. तो चलो 21 की डेट वीक और उसका मंथ। और इसमें लिखा कि आपको मतलब अगर आप सीमेंट यूज करोगे 3 महीने पुराना, मतलब उसमें मैन्युफैक्चर से 3 महीने के अंदर आप उसको यूज करोगे तो वो बेस्ट सीमेंट है। मतलब उसकी स्ट्रेंथ तो उसकी सब कुछ बेस्ट होगी, क्योंकि क्या होता है मतलब सीमेंट की एज के साथ उसकी स्ट्रेंथ भी कम हो जाती है। और मतलब इसमें लिखा है कि अगर 90 दिन के बाद आपको सीमेंट यूज करना है तो उसका टेस्ट लेबोरेटरी टेस्ट करवा लेना है कि वो सीमेंट काम करने लायक है कि नहीं है। क्योंकि जो भी सीमेंट होता है ना, मतलब उसके 90 दिन बाद उसका क्या होता है स्ट्रेंथ कम होने लग पड़ती है। और अगर आप उसको यूज करोगे 3 महीने पहले, मतलब उसकी जो मैन्युफैक्चर डेट है उसके 3 महीने में उसको यूज करोगे तो वो स्ट्रेंथ बहुत ज्यादा अच्छी देगा। तो ये चीज आपको जब भी सीमेंट लेने जाओ उसको ये चीज आपको चेक करनी है। तो हमारा नेक्स्ट टेस्ट जो रहता है वो कौन सा है, हमारा लम्प्स टेस्ट। मतलब चेक करना है कि उसमें कोई लम्प्स तो नहीं, मतलब थोड़े बड़े बड़े टुकड़े तो नहीं पड़े हुए हैं। अगर टुकड़े पड़े हुए हैं तो मतलब उसमें पानी टच हो गया और हाइड्रेशन प्रोसेस स्टार्ट हो गया तो वो भी सीमेंट आपको काम करने लायक नहीं है, उसको हमेशा रिजेक्ट कर ही देना है आपको। अगर थोड़ा बहुत होता है वो चलेगा। तो अगला टेस्ट है हमारा फ्लोर टेस्ट। इसमें क्या करना है, आपने थोड़े सा पार्टिकल लेना है, मतलब थोड़ा सा हाथ में सीमेंट लेना है, उसको पानी में बकेट लेनी है या कुछ भी जो आपका अवेलेबल है जो उसको थोड़ा फेंकना है। अगर एकदम से सीमेंट उसमें डूब गया तो मतलब वो सीमेंट रिजेक्टेड है, काम करने लायक नहीं है। मतलब वही मैंने कहा लम्प्स बन गए होंगे, वो डूब जाएंगे एकदम से। तो ये टेस्ट पास करने के लिए इसको क्या करना होगा, तो पहले थोड़ी देर इसको जो भी आप सीमेंट फेंकोगे थोड़ी देर फ्लोर करेगा, उसके बाद डूब जाएगा तो वो सीमेंट आपका काम करने लायक है, वो मतलब अच्छा सीमेंट होगा। जो एकदम से डूब जाएगा वो रिजेक्टेड। तो ये टेस्ट भी काफी इंपॉर्टेंट है। तो आप सामने देख रहे हो मैंने ग्लास का पीस लिया, जो अवेलेबल मटेरियल था मैंने उसी पे टेस्ट ये किया हुआ है। तो यहाँ मैं देख रहा हूँ ग्लास का पीस था छोटा सा। इस टेस्ट में क्या करना है, हमारा टेस्ट का नाम है सेटिंग टेस्ट, मतलब सेटिंग टाइम चेक करना है उसका। मतलब एक पेस्ट लेनी है, थोड़ा सा सीमेंट लेना है, थोड़ा सा उसमें पानी मिक्स कर लेना है। और जो आप उसको सीमेंट बनाओगे उसको क्या करना है, पेस्ट को पानी में मस्ट कर देना, मतलब उसमें पानी में डाल देना है और उसको छोड़ देना है। और फिर आके इसको 24 घंटे बाद आपको चेक करना है कि उसमें कोई क्रैक आया नहीं। तो इस टेस्ट का करने का फंडा क्या, मतलब क्या देखना है आपने उसको जो आपने रिवर्स कर दिया उसको 24 घंटे बाद निकाला तो उसमें कोई भी क्रैक नहीं आना चाहिए, मतलब सीमेंट और वो सीमेंट सेट होना चाहिए। तो मैंने टेस्ट किया और 24 घंटे के बाद 24 घंटे बाद देखा उसको, तो उसका हमें क्या रिजल्ट मिला वो मैं आपको दिखा देता हूँ। ये मतलब अभी वाटर में पड़ा हुआ है, ये मैंने निकाल के रख दिया। तो इसमें क्या हुआ था, हमारा सेट तो हो गया था, थोड़ा बहुत सीमेंट निकला था और क्रैक नहीं आया था। मतलब ये हमारा सीमेंट काम करने लायक है, क्योंकि देखो ये सामने कोई क्रैक नहीं है और सेट भी हो गया था। इतनी पेस्ट ली थी, थोड़ा बहुत तो मतलब वो पानी में वो मिल गया, बाकी उसमें कुछ भी नहीं था और ये सीमेंट हमारे काम करने लायक था। तो ऐसे ही आप टेस्ट कर सकते हो उसका, मतलब ये भी काफी इंपॉर्टेंट टेस्ट है, इससे भी आपको पता चलेगा कि वो सीमेंट काम करने लायक है नहीं।
तो नेक्स्ट टेस्ट है हमारा अडल्ट्रेशन टेस्ट। तो इसमें क्या रहता है, मतलब थोड़ा सा सीमेंट आपके मतलब 2 फिंगर में लेना है या हाथ में लेना है, उसको रब करना है। अगर वो रब में मतलब स्मूथ लगा तो मतलब वो टेस्ट पास है, मतलब वो सीमेंट काम करने लायक है। तो अगर हाथ में लगा तो मतलब उसमें सैंड या कुछ मिक्स हुआ है, वो काम करने लायक नहीं है। अडल्ट्रेशन का मतलब ये होता है कि अगर दूसरा सब्सटेंस उसमें मिल गया वो खराब हो गया जी। नेक्स्ट टेस्ट है हमारा टेम्परेचर टेस्ट। मतलब इसमें क्या करते हैं, हम थोड़ा सा सीमेंट लेते हैं या सीमेंट के बैग में हाथ डाल के देखते हैं कि अगर वो सीमेंट मतलब हॉट हुआ, मतलब गर्म हुआ पकड़ने में या हाथ डालने में, तो वो सीमेंट काम करने लायक नहीं है, उसमें हाइड्रेशन प्रोसेस स्टार्ट हो चुका है, मतलब पानी लग चुका है बैग में, वो सीमेंट खराब हो चुका है, उसमें लम्स बन गए होंगे, वो काम करने लायक वो नहीं रहा। तो यही टॉपिक आपको हमारी वेबसाइट पे मिल जाएगा, वेबसाइट का लिंक मैं डिस्क्रिप्शन में दे दूंगा। थैंक यू फ्रेंड्स, चैनल को सब्सक्राइब करो। बघा या फील्ड टेस्ट असतील ज्या की आफ्टर द कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा एज वेल एज डिग्री, ज्यास आपण साइट वरती काम करण्यासाठी जायला लागतं की त्यास आपल्याला साइट वरती काम करत असताना जे काही सिमेंट त्या ठिकाणी येणार असेल त्या सिमेंटच्या ठिकाणी फील्ड टेस्ट अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे असतील आणि ते प्रत्येकाने घेणं अपेक्षित असतं, तरच आपल्याला त्या ठिकाणी कामामध्ये क्वालिटी मेंटेन करणं पॉसिबल असेल लक्षात घ्या. तर या तुमच्या वेगवेगळ्या टेस्ट ज्या तुमच्या फील्डवरती असतील आणि ॲज वेल एज लॅबोरेटरी असतील, तर लॅबोरेटरी टेस्ट आपण त्या ठिकाणी ऍट द टाइम ऑफ प्रॅक्टिकल सेशन्स त्या ठिकाणी आपण कव्हर करतोय. फील्ड टेस्ट आपल्या सिमेंटवरती एवढीच असेल लक्षात घ्या, जे काही आपण त्या ठिकाणी काय करणार आहे फील्डवरती गेल्यानंतर त्याच्यावरती टेस्ट परफॉर्म करणार आहोत. आणि लॅबोरेटरी टेस्ट फाइननेस, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी, सेटिंग टाइम, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि साऊंडनेस या टेस्ट आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकल सेशन मध्ये कव्हर करतच आहोत. तर अशा प्रकारे आपला चॅप्टर पहिला संपलेला असेल. त्याच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनिंग करून पाठवतो आणि 1-2 दिवसामध्ये तुम्हाला याची जे टेस्ट असेल त्या टेस्ट पण त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपवरती मेसेज करतो आणि ते आपण टेस्ट एमसीक्यू टाइप मध्ये पण घेऊयात आणि डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये पण घेऊयात आणि आपला सेकंड चॅप्टर असेल तो त्या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. जर कोणाला काय अडचण असेल या चॅप्टर बद्दल तर त्या ठिकाणी मला फोन करून कधी विचारा, मी सांगेन. आपल्या प्रॅक्टिकल असतील ते प्रॅक्टिकल आपल्या प्रॅक्टिकल हाऊस मध्ये कम्प्लीट होतील, कंडक्ट करून त्या ठिकाणी आपण कम्प्लीट करूया सगळ्यांनी. फक्त त्या ठिकाणी प्रॅक्टिकल सेशनला प्रत्येकाने प्रेझेंट राहणं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय होतं ते व्यवस्थित समजत राहील. ठीक आहे, आपण आज या ठिकाणी थांबतोय. अटेंडन्स टाका आणि सगळ्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. अटेंडन्स टाका अगोदर आणि नंतरच लेफ्ट व्हा.